हॅलो फ्रेंड्स, मी विद्दू. मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील. गाणगापूरला श्री नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचे दुसरे अवतार. तर त्यांचे पादुका मंदिर, निर्गुण पादुका मंदिर तेथे आहे. दत्त महाराजांचे हे मंदिर आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, मंदिराचं दर्शन घ्या, दत्त महाराजांचे दर्शन घ्या आणि पादुकाचे सुद्धा. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला आता आपण मंदिराबद्दल आणि श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या बद्दल जाणून घेऊया. श्री क्षेत्र गाणगापूर सर्वात प्रसिद्ध दत्तात्रय पीठांपैकी एक. भगवान दत्तात्रेयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित आहे. हे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर बसलेले आहे. येथे श्री श्री नरसिंह स्वामींच्या पादुका आहेत. त्या पादुका निर्गुण पादुका म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. हे एक जागृत असे दत्त मंदिर आहे. भीमा आणि अमरजा नद्यांचे पाणी विशेषतः त्यांच्या संगमावरील अत्यंत पवित्र मानले जाते. गाणगापूरमधला भीम अमरजा संगम अतिशय पवित्र आहे. तिथे करोडो तीर्थे आहेत. गाणगापूरमधला अश्वत्थ वृक्ष कल्प वृक्षासारखा शक्तिशाली आहे. अश्वत्थ वृक्षाजवळ नरसिंह तीर्थ आहे आणि त्याच्या उत्तरेला पाप विनाशिनी तीर्थ, वाराणसी तीर्थ आहेत. रुद्रपद तीर्थ, चक्र तीर्थ, कोटी तीर्थ, मनमद तीर्थ इत्यादी तीर्थे सुद्धा आहेत. तेथे कल्लेश्वर मंदिर आहे. ते गोकर्णासारखे पवित्र आहे. श्री नरसिंह सरस्वती सलग 24 वर्षे गाणगापुरात राहिले. इसवी सन 1357 साली ते तिथे आले. नरसिंह सरस्वती महाराज हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. येथे ज्या भाविकांना भूत पिशाच्या सारख्या बाधा झाल्या आहेत ते दर पौर्णिमेला बाधा उतरवण्यासाठी येतात. दत्तगुरूंची महिमा ही खूप मोठी आहे. असे मानले जाते की जे दत्त भक्त आहेत ते एकदा का विना येथे दर्शनास येतात. खास करून कर्नाटक आणि महाराष्ट्राचे असंख्य भक्त येथे येतात. तसेच हे मंदिर भारतासह जग प्रसिद्ध आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या मंदिराला अवश्य भेट द्या आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद घ्या. जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. जगत्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. अनन्य भावे शरणागत मी भवभय वारण तुम्हीच ना. कार्तवीर्य यदु परशुराम हि प्रबोधिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना. मच्छिंद्रादि जति प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना. युगायुगी निज भक्त रक्षण अवतरता गुरु तुम्हीच ना. बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी कर शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर गिरनारी गुरु तुम्हीच ना. विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना. श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती करंजनगरी. येथे आता आपण जाणून घेऊया मंदिरातील काही धार्मिक विधी आणि जे उत्सव इथे साजरे केले जातात. काकड आरती प्रातःकाली 2:30 ते 3 वाजता असते आणि दर्शन सकाळी म्हणजे प्रातःकाली 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असते आणि
इथे खूप सारे असे महत्त्वाचे सण उत्सवही साजरे केले जातात, जसे गुरुपौर्णिमा, श्रावण मास, गुरुद्वादशी, महाशिवरात्री, देवीचे नवरात्र आणि दसरा, तसेच दिवाळी आणि इतर दत्तगुरूंचे जे महत्त्वाचे सण आहेत ते सुद्धा इथे साजरे केले जातात. श्री दत्त जयंती आणि पौर्णिमेला इथे रथोत्सव असतो. श्री नरसिंह सरस्वती जयंती, कार्तिक मास, तसेच श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांची जयंती सुद्धा इथे साजरी केली जाते आणि दरवर्षी येणारी गणेश चतुर्थी सुद्धा इथे साजरी केली जाते. तर हा माझा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. मी असेच संक्षिप्तमध्ये माहितींचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि हा माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे भविष्यात व्हिडिओ आणणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय.